हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं छोट्याशा व्लॉगमध्ये. तर मग ना आज सकाळी आम्ही ठरवलं की आज ना चाय आणि भाकरी खायची आणि ना टिफिनमध्ये सुद्धा भाकरीच पाहिजे होती ह्या लोकांना. म्हणून मग मी इथे मस्त अशी तांदळाची भाकरी करत होती. हा ना गावचा नाश्ता आहे, म्हणजे कोरी चाय किंवा दुधाची चाय आणि त्याच्यासोबत भाकरी असं म्हणजे खूप छान लागतं. तर आता दिनेशने सांगितलेलं की चपाती नको आज, कंटाळा आला चपातीचा. म्हणून मग मी इथे ना आमच्या सगळ्यांसाठी ना भाकऱ्या भाजत होते, टिफिनसाठी पण आणि आम्हाला नाश्त्याला सुद्धा खाण्यासाठी. तर मस्तपैकी मी इथे अशा भाकऱ्या करत होती आणि आणि माझं ना ऑलमोस्ट होत आलेल्या भाकऱ्या करायच्या. आणि ना मस्त तांदळाच्या भाकऱ्या ना रेशनचे तांदूळ आहेत, तर ना ह्याच्या ना मस्त अशा मऊ मऊ अशा सॉफ्ट होतात एकदम भाकऱ्या, छान वाटतात खायला. तर इथे पहिला नंबर लागतो रिदेशचा, कारण रिदेशचं सगळ्यात लवकर आवरून होतं ना, त्याच्यामुळे. आणि रिदेशच्या आवडीची भाजी आहे हा आज, भेंडीची भाजी आहे. भाकरी आणि भेंडीची भाजी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे ही. त्याच्यामुळे रिदेश इथे मस्त एन्जॉय करत खात होता. आणि मग नंतर मला तो दुपारी बनवायचं होतं, म्हणजे संध्याकाळचं मी असं एका टायमाचं जेवण असं बनवून घेते कधी कधी ना. तर मग मी आता इथे शेवगाची शेंग आणि बटाटा असं मिक्स मी करणार होती ना, तर म्हणून म्हटलं की चला आपण थोडंसं भाजी थोडीशी अशी क्लीन करून घेऊया. आणि मग मी तीच तयारी इकडे करत होती. शेवगाच्या शेंगा वगैरे मी इथे कट करून घेत होती. त्याच्यानंतर मग त्याला जे पण लागतं ना भाजीला, टोमॅटो कांदा वगैरे ना, तर ते सुद्धा मी इथे प्रिपेअर करून घेतलेलं. आणि सांबाराचं पण मी थोडंसं रेडी करून ठेवलेलं. त्याच्यानंतर इथे ना रिदेश तयारी करत होता. असं मी त्याला कधी कधी सांगते, जेव्हा घाई नसेल ना तर मी त्याला बोलते पावडर घे, लाव. त्याला एवढं प्रॉपर अजून जमत नाही आहे, पण तो ट्राय करतो थोडंसं, म्हणजे केस वगैरे विंचरायला असं. तर इथे अशी त्याची तयारी वगैरे अशी चालू होती रितेशची. त्याची स्वतःचीच बॅग वगैरे तो स्वतःच हे करतो, घालतो, कॅप वगैरे घेतो. टिफिन बॉटल वगैरे त्याला म्हणजे सांगतो आम्ही, असं इन्स्ट्रक्शन देतो थोडं, की तुझ्या बॅगमध्ये ठेव, म्हणजे थोडं थोडं त्याला पण समजायला पाहिजे ना. त्याच्यामुळे तर आता इथे तो असा रेडी होत आहे. स्कूलचा टायमिंग झालाच होता आणि आज मी नव्हती जाणार सोडायला. आज तो त्याच्या पप्पांबरोबर स्कूलला जाणार होता बाय वॉकिंग. तर इथे आता तो बाय बाय करत आहे मला. त्याच्यानंतर ना कपडे मी नेहमी कमी असले ना तर हातानेच धुते. तर आता इथे हाताने धुवून मी सुकवायला टाकले होते मशीनमध्ये. तर नंतर मला कळलं की लाईट गेली होती. मग त्याच्यामुळे मग मी ते कपडे ना परत सगळे काढून घेत होती मशीनमध्ये, आपल्या बादलीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग आता मी इथे कुकर लावायची तयारी करते आहे. मला सांबार बनवायचं होतं ना, म्हणून तूर डाळ आणि तांदूळ इथे भात बनवण्यासाठी ते मी इथे कुकर म्हटलं लावून घेऊया आधी आणि नंतर आपण सगळं आवरूया बाकीचं. तर इथे कुकर लावायला गेली आणि मग कुकर वगैरे सगळं हे करायला गेले आणि मग माझ्या लक्षात आलं की गॅस लागत नाही आहे. तर मला असं वाटलं की आमचाच काय प्रॉब्लेम आहे का. तर नंतर कळलं की गॅसची मेन पाईपलाईन थोड्या वेळासाठी बंद झालेली आहे. तर इथे मला काहीच नव्हतं. तर मग इथे मला केळं खावं लागलं. त्याच्यानंतर मग माझं पोट नाही भरलं. मग मी इथे चुरमुरे आणि फरसाणचं जरा भेल टाईप असं बनवलं आणि ते खाल्लं. आणि नंतर जेव्हा 12 वाजता लाईट आली ना, तेव्हा मग मी पटकन चाय गरम केली आणि चायसोबत भाकरी खाल्ली एवढ्या उशिरा. मग नंतर रिदेशला आणायला त्याचा टाईम झाला. मग तेव्हा मी रिदेशला मग आणायला गेली होती. रितेश जेव्हा स्कूलमधून आला ना, तर आधी तो पजर लावायला बसला होता. मग नंतर मग मी जेवायला बसली ना, तर तो मस्त माझ्यासोबत परत बसला होता जेवायला. सांबार एकदम असं मस्त चटपटीत झालेला ना, रितेशला पण आवडतं, सगळ्यांना आवडतं. तर इथे तो माझ्यासोबत बसला होता आणि बघा किती खुश आहे म्हणजे सांबार खाऊन. तर इथे मग त्याला भात पाहिजे होता ना, मग मी त्याला भात दिला होता. आणि मग भात वगैरे खाऊन झाला रिदेशचा. आणि मग त्याच्यानंतर ना परत त्याचं जे काम होतं ना पझलचं, तो मग ते पझलचं काम करायला गेला आणि तोपर्यंत मग मी भांड्याचं आवरलं. आणि मग नंतर नॉर्मल आमचं हे रुटीन आहे दुपारचं, त्याच्यासोबत बसते अशा काही ॲक्टिव्हिटी, हे क्लासिफिकेशन, थोडं एज्युकेशन रिलेटेड ॲक्टिव्हिटी, का म्हणजे असं ठरवते थोडं काय काय घ्यायचं आहे ते. आणि मग त्याप्रकारे मग मी अशा ॲक्टिव्हिटी त्याच्या घेत असते. ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर मग थोडं काउंटिंगची ॲक्टिव्हिटी, मॅथ्स रिलेटेड, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी मी इथे त्याच्या घेत होती. नंतर माझ्याकडे स्मॉल बॉल्स आहेत ना, तर त्याचं पण मी त्याला काउंट सांगत होती, नंबर, आणि त्याप्रमाणे ते बास्केटमध्ये बॉल त्याला टाकायचे होते मी जसं सांगणार तसं. तर ती ही एक ॲक्टिव्हिटी. त्याच्यानंतर बॉलवरती बॉल मारून कॅच पकडायचं, हे त्याला अगोदर जमायचं नाही. तर ही एक ॲक्टिव्हिटी आहे. तर अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी मी घेत होती. आणि ॲक्टिव्हिटी मला जेवढ्या जमल्या ना तेवढ्या मी इथे शूट करायचा प्रयत्न केला. सगळ्या केल्या नाहीत शूट. आणि संध्याकाळी ना इथे एका स्कूलचा ना ॲन्युअल फंक्शन होता ना, तर इथे ना गाणी वगैरे मस्त अशी ऐकायला येत होती ना, तर ती आम्ही इथे मस्त असं एन्जॉय करत होतो रिदेश आणि मी. थोडा वेळ आम्ही गॅलरीत जरा उभे होतो.
आणि मग नंतर रिदेशला ना मी फ्रूट्स दिले होते आणि मला चाय ठेवली होती आणि आम्ही आमचा जरा नाश्ता वगैरे केला आणि संध्याकाळी थेरपी होती तर मी रिदेशला घेऊन निघाली थेरपीला. तर आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग.